तर पहा मुलांनो, आपण परिमिती व क्षेत्रफळ हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. आता सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे या माध्यमातून सुद्धा आपण हे जे प्रकरण आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. चला तर मग मुलांनो, सुरुवात करूया आपल्या सरावाला. पहा मुलांनो, इथे आपल्याला पहिला जो प्रश्न विचारलेला आहे तो विचारलेला आहे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले काय येणार आहे. पहा, उंची, परिमिती, बाजू की रुंदी. सांगा पहा मुलांनो. अगदी बरोबर, रुंदी हे आपलं काय आहे, योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे ए बाजू असलेल्या चौरसाची परिमिती आपल्याला सांगायची आहे. बघा काय आहे, 4a, 2a, ए किंवा 6a. काय सांगितलेलं आहे, ए बाजू असलेल्या चौरसाची आपल्याला काय सांगायचे आहे, परिमिती सांगायची आहे. मग आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांनो. बघा, 2a, 6a, 4a आणि a. बघा, इथे आपल्याला चौरसाची विचारलेली आहे. मग काय उत्तर येणार आहे. अगदी बरोबर, 4 हे आपलं योग्य उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे लांबी L आणि रुंदी B असलेल्या आयताची परिमिती आपल्याला सांगितलेली आहे. ती बघा, 2L अधिक 2A, L अधिक B, 2L अधिक 4B आणि L अधिक 2B. तर पहा मुलांना, आपलं योग्य उत्तर काय असणार आहे. तर 2L अधिक 2A हे आपलं काय आहे, योग्य उत्तर आहे. पहा, आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. प्रश्न काय विचारलेला आहे, लांबी L आणि रुंदी B असलेल्या आयताची परिमिती आपल्याला विचारली होती. ती काय आहे, 2L अधिक 2A. पुढचा प्रश्न आपण अभ्यासणार आहोत तो काय आहे, चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला सांगितलेले आहे. चौरसाचे क्षेत्रफळ पहा, बाजू, बाजू वर्ग, बाजू घन की बाजूचा चौथा घात. काय येणार आहे सांगा मुलांनो. चौरसाचे क्षेत्रफळ अगदी बरोबर काय येणार आहे, बाजू वर्ग हा आपला काय आहे. तर चौरसाचे क्षेत्रफळ आपले कुठले आहे या 4 ऑप्शन पैकी, तर बाजू वर्ग हा काय आहे, आपलं योग्य उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे आयताचे क्षेत्रफळ आपल्याला सांगायचं आहे. तर लांबी अधिक रुंदी, लांबी वजा रुंदी, लांबी भागिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी. तर मग आपलं आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय येणार आहे, लांबी गुणिले रुंदी. अगदी बरोबर, आपले उत्तर पहा बरोबर आलेलं आहे. आयताचे जे क्षेत्रफळ आहे ते काय आहे, तर लांबी गुणिले रुंदी हे आयताचे क्षेत्रफळ आहे. पहा, पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आहे एका चौरसाकार कागदाची लांबी 22 सेंटीमीटर आहे. तर या कागदाचे क्षेत्रफळ आपल्याला कसे काढायचे आहे, तर पहा, ते आहे 848 चौरस मीटर. नंतर आहे 844 चौमी, मग आहे 484 चौमी, मग आहे 448 चौमी. चौमी म्हणजे चौरस मीटर. तर पहा, एका चौरसाकार कागदाची बाजू 22 सेंटीमीटर आहे. तर या कागदाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे. तर क्षेत्रफळ आपलं काय येणार आहे. पहा मुलांना, आपलं जे उत्तर आहे काय आहे, जो आपला प्रश्न आहे तो आहे एका चौरसाकार कागदाची बाजू 22 सेंटीमीटर आहे. तर या कागदाचे क्षेत्रफळ किती असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन बघा, 848 चौरस मीटर, 844 चौरस मीटर, 484 चौमी आणि 448 चौरस मीटर. योग्य उत्तर काय आहे, अगदी बरोबर 484 चौरस मीटर हे काय आहे, आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पहा मुलांनो, एका आयताकार जागेची लांबी 24 मीटर व रुंदी 13 मीटर आहे. तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती आहे. अगदी बरोबर, पहा, 213 चौरस मीटर, 113 चौमीटर की 312 चौरस मीटर, 123 चौरस मीटर. काय असणार आहे, अगदी बरोबर 312 चौरस मीटर हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, तर पहा मुलांना, आपला जे प्रश्न आहे तो आपल्याला काय विचारलेला आहे, तर एक आयताकृती मैदानी लांबी जी आहे ती 120 सेंटीमीटर असून रुंदी 75 मीटर आहे. तर या आयताकृती मैदानाची जी परिमिती आहे ती काय असेल, तर ती 930 मीटर असेल, 390 मीटर असेल,
309 मीटर असेल की 903 मीटर असेल? तर सांगा पहा मुलांनो, योग्य उत्तर आपलं काय आहे? तर पहा मुलांनो, इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. 930 मीटर, 390 मीटर, 309 मीटर आणि 903 मीटर. तर आपले योग्य आन्सर काय आहे? अगदी बरोबर, आपलं योग्य आन्सर आहे 390 मीटर. हे आपलं योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. तर पुढचा जो आपला प्रश्न आहे तो काय आहे? तर चौरस सेंटीमीटर हे क्षेत्रफळाचे एकक असे लिहितात. तर चौरस सेंटीमीटर हे क्षेत्रफळाचे जे एकक आहे ते कसे लिहितात? चौरस सेंटीमीटर, सेमी, वर्ग सेमी की एकक सेमी? अगदी बरोबर, चौरस सेंटीमीटर असे आपण काय लिहितो? तर चौरस सेंटीमीटर हे क्षेत्रफळाचे एकक आपण अशा पद्धतीने लिहितो. बघा, शेवटचा जो प्रश्न आहे तो आपल्याला विचारलेला आहे. या आकृतीतील आयत ABCD ची परिमिती डॅश असेल. ती बघा काय असेल? 5 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 9 सेंटीमीटर. तर याची आपल्याला काय विचारलेले आहे? परिमिती विचारलेली आहे. मग ती किती असणार आहे बघा. तर पहा मुलांनो, इथे या आकृतीतील आयत, हा जो आयत आपल्याला इथे दिसत आहे तो ABCD ची परिमिती डॅश असेल आपल्याला असे सांगितलेलं आहे. मग ऑप्शन दिलेले आहे 5 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर की 9 सेंटीमीटर. आणि आपले योग्य आन्सर आहे 9 सेंटीमीटर. हे काय आलेलं आहे? आपलं योग्य आन्सर आलेलं आहे. तर पहा मुलांनो, अशा पद्धतीने आपण सराव हा जो आहे परिमिती व क्षेत्रफळ याचा पूर्ण केलेला आहे. आता आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा काय करणार आहोत? परिमिती व क्षेत्रफळ हे प्रकरण समजून घेणार आहोत. बघा, आपल्याला 5 खेळ दिलेले आहेत आणि त्यापैकी एक खेळ जो आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर बघा, कारचा जो गेम आहे तो आपण इथे सिलेक्ट केलेला आहे आणि आपल्याला विचारलेले जे प्रश्न आहेत ते आपण पाहूयात. बघा, लांबी आणि रुंदी असलेल्या आयताची परिमिती आपण कशी लिहिणार आहोत? बघा, ऑप्शन आहेत L+2B, 2L+4B, 2L+2B आणि L+B. कशी लिहिणार आहोत? अगदी बरोबर, 2L+2B. आणि उत्तर आहे आपलं ब्लू. पहा, आपले उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. A बाजू असलेल्या चौरसाची परिमिती डॅश. A बाजू असलेल्या चौरसाची जी परिमिती आहे ती काय आहे? बघा, 2A, 4A, A आणि 6A. काय असणार आहे? अगदी बरोबर, 4A म्हणजे कलर आहे ग्रीन. आपले उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले काय असणार आहे? अगदी बरोबर, रुंदी. ऑप्शनमध्ये आहे का? बघा, रुंदी, बाजू, उंची आणि परिमिती. तर आपले योग्य उत्तर काय असणार आहे? अगदी बरोबर, लांबी गुणिले रुंदी. कलर आहे रेड आणि उत्तर देखील आपलं बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर डॅश आणि विचारलेलं आहे आपल्याला. ऑप्शन जे आहेत आपले ते आहे बाजूचा चौथा घात आणि बाजू घन, बाजू आणि बाजू वर्ग. तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग, म्हणून आपलं जे आन्सर आहे ते आहे बाजू वर्ग. उत्तर देखील आपलं बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, एका चौरसाकार कागदाची बाजू 22 सेंटीमीटर आहे, तर या कागदाचे क्षेत्रफळ डॅश असेल. किती असेल पहा? 448 चौरस मीटर, 484 चौरस मीटर, 848 चौमी की 844 चौरस मीटर. किती असणार आहे? अगदी बरोबर, 448 चौरस मीटर एवढं असणार आहे. म्हणून उत्तर काय आहे पहा? 448 चौरस मीटर. तर पहा मुलांनो, इथे आपण परिमिती व क्षेत्रफळ हे जे प्रकरण आहे हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव घेतलेला आहे. खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काही प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. आता आपण त्यावर परीक्षा देखील घेणार आहोत. तर पहा मुलांनो, आपला जो पहिला प्रश्न आहे तो आहे चौरस सेंटीमीटर हे क्षेत्रफळाचे एकक डॅश असे लिहितात. तर कसे लिहितात पहा? 4 ऑप्शन आपल्या जवळ आहे आणि ते ऑप्शन बघा काय आहे. फर्स्ट आहे वर्ग सेंटीमीटर, सेकंड आहे चौरस मीटर, चौरस सेंटीमीटर, एकक सेमी आणि सेंटीमीटर. काय लिहितात? चौ सेमी असे लिहितात. अगदी बरोबर. पुढचा प्रश्न पाहूया. बघा, लांबी आणि रुंदी
असलेल्या आयताची परिमिती बरोबर काय आहे? आणि ऑप्शन आहेत बघा, L अधिक 2B, 2L अधिक 4B, 2L अधिक 2B आणि L अधिक B. योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर, 2L अधिक 2B हे आपलं काय आहे? योग्य ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न पहा, ए बाजू असलेल्या चौरसाची परिमिती डॅश काय आहे? ए बाजू असलेल्या चौरसाची परिमिती 2A आहे, 4A, A की 6A? काय आहे आपलं योग्य उत्तर? अगदी बरोबर, 4A हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले, आणि ऑप्शन दिलेले आहे रुंदी, बाजू, उंची, परिमिती. काय असणार आहे? अगदी बरोबर, रुंदी हे आपलं काय आहे? योग्य उत्तर आहे, लांबी गुणिले रुंदी. पुढचा प्रश्न पहा, एका चौरसाकार कागदाची बाजू 22 सेंटीमीटर आहे, तर या कागदाचे क्षेत्रफळ डॅश असेल. आणि ऑप्शन पहा, आपल्याला काय दिलेलं आहे? 448 चौरस मीटर, 484 चौमी, 848 चौमी की 844 चौमी? काय असणार आहे? अगदी बरोबर, 448 चौरस मीटर. पुढचा प्रश्न पाहूया. पहा, जो पुढचा प्रश्न आहे तो आहे आकृतीतील आयताची परिमिती डॅश असेल. काय असेल ती? 9 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर की 6 सेंटीमीटर? किती असणार आहे मुलांना? अगदी बरोबर, 9 सेंटीमीटर हे असणार आहे. पुढचा प्रश्न पहा, एका आयताकार जागेची लांबी 24 मीटर व रुंदी 13 मीटर आहे, तर त्या जागेचे क्षेत्रफळ काय असेल? बघा, 213 चौमी, 113 चौमी, 312 चौमी आणि 123 चौरस मीटर. कुठलं असणार आहे? पहा, एका आयताकार जागेची लांबी 24 मीटर व रुंदी 13 मीटर आहे, तर त्या जागेचे क्षेत्रफळ आपल्याला सांगितलेले आहे. मग ते किती येणार आहे मुलांना? पहा, अगदी बरोबर, 312 चौरस मीटर एवढी येणार आहे. पुढचा प्रश्न पहा, एक आयताकृती मैदानाची लांबी 120 मीटर असून रुंदी 75 मीटर आहे, तर त्या आयताकृती मैदानाची परिमिती डॅश असेल. पहा, 903 मीटर, 309 मीटर, 930 मीटर की 390 मीटर? काय असणार आहे? अगदी बरोबर, 903 मीटर. पुढचा प्रश्न घेऊया. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, लांबी वजा रुंदी, लांबी अधिक रुंदी, लांबी भागिले रुंदी? काय असणार आहे? लांबी गुणिले रुंदी. योग्य. पहा, लांबी गुणिले रुंदी हे अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर ऑप्शन आहेत बाजूचा घात, बाजूचा घन, बाजू आणि बाजूचा वर्ग. काय असणार आहे? बाजू वर्ग. हा मुलांनो, परिमिती व क्षेत्रफळ यामध्ये आपण हे प्रकरण जे आहे ते अभ्यासलेलं आहे, सराव घेतलेला आहे, खेळ देखील घेतलेला आहे आणि त्यावर आपण परीक्षा देखील घेतलेली आहे. आता काही प्रश्नांचे उत्तरे आपण त्यावरती घेऊया. तर पहा, काही प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, त्याचं स्पष्टीकरण आपण इथे करणार आहोत. तर पहा मुलांना, आपला जो पहिला प्रश्न आहे तो आहे लांबी 4 सेंटीमीटर, रुंदी 2 सेंटीमीटर असलेल्या आयताचे क्षेत्रफळ आपल्याला सांगायचे आहे. मग बघा, आयताची लांबी काय आहे? तर 4 सेंटीमीटर व रुंदी किती दिलेली आहे? 2 सेंटीमीटर ही दिलेली आहे. मग आयताचे क्षेत्रफळ काय आहे? लांबी गुणिले रुंदी. आता हे जे सूत्र आपण लिहिलेलं आहे लांबी गुणिले रुंदी, यामध्ये आपल्याला किमती भरायच्या आहेत. मग लांबी किती दिलेली आहे? तर 4 सेंटीमीटर आणि रुंदी किती दिलेली आहे? तर 2 सेंटीमीटर. मग 4 दुने किती? 8 चौरस सेंटीमीटर. मग आयताचे क्षेत्रफळ आपल्याला किती मिळालेले आहे? तर आयताचे क्षेत्रफळ आपल्याला मिळालेले आहे 8 चौरस सेंटीमीटर. तर पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे? एका चौरसाची बाजू 40 सेंटीमीटर आहे व त्याचे क्षेत्रफळ जे आहे ते किती आहे? तर चौरसाची बाजू बरोबर किती दिलेली आहे? 40 सेंटीमीटर दिलेली आहे. मग चौरसाचे क्षेत्रफळ, त्याचे सूत्र काय आहे? बाजू गुणिले बाजू. मग 40 गुणिले 40, बाजू आपल्याला दिलेली आहे, किती आहे ती? तर 40 दिलेली आहे, म्हणून 40 गुणिले 40 ही बाजू आपण घेतलेली आहे. मग बघा, 40 गुणिले 40 किती? तर 1600. तर चौरसाचे जे क्षेत्रफळ आहे ते आलेलं आहे 1600 चौरस सेंटीमीटर. पहा, आपला जो प्रश्न आहे तो काय आहे? तर 6.6 मीटर लांब व 4.5 मीटर रुंद असलेल्या खोलीला
आपल्याला काय करायचे आहे तर फरशी लावायची आहे. मग त्यासाठी 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा आपल्याला लागतील याचं उत्तर आपण इथे देणार आहोत. तर आपल्याला जो प्रश्न विचारलेला होता त्यानुसार बघा, खोलीची लांबी किती आहे तर 6.6 मीटर. नंतर 6.6 गुणिले 100 सेमी बरोबर किती होतात तर 660 सेंटीमीटर होतात. मग रुंदी किती दिलेली आहे तर 4.5 मीटर. मग 4.5 गुणिले 100 सेंटीमीटर, मग आपल्याला किती आलेलं आहे 4.5ला आपण 100ने गुणलं म्हणजे आपला गुणाकार किती आलेला आहे तर 450 सेंटीमीटर एवढा आपला गुणाकार आलेला आहे. मग खोलीच्या जमिनीचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. 660 काय आलेले आहे आपली लांबी आणि रुंदी किती आहे तर 450 चौरस सेंटीमीटर. मग चौरसाकृती फरशीचे जे क्षेत्रफळ आहे ते काय आहे बाजू वर्ग बरोबर 30 गुणिले 30 चौरस सेंटीमीटर. मग फरशांची जी संख्या आहे खोलींच्या जमिनीचे क्षेत्रफळ छेद एका फरशीचे क्षेत्रफळ ते किती आहे तर 660 गुणिले 450 छेद 30 गुणिले 30 बरोबर बघा इथे किती होत आहेत तर 22 गुणिले 15 बरोबर 330. मग फरशांची जी संख्या आहे तर फरशांची संख्या होत आहे आपली 330. तर पुढचा प्रश्न पहा मुलांनो काय आहे, एका आयताकृती बागेची जी लांबी आहे ती आहे 120 सेंटीमीटर व क्षेत्रफळ आहे 7200 चौरस मीटर. मग तर बागेचे आपल्याला काय काढायचे आहे तर रुंदी काढायची आहे. मग उत्तर काय आहे, आयताकृती बागेची लांबी आपल्याला माहित आहे किती आहे ती तर 120 मीटर व आयताचे जे क्षेत्रफळ आहे ते आहे 7200 चौरस मीटर. मग आयताची रुंदी किती आहे आपल्याला माहित नाहीये, म्हणून आयताचे क्षेत्रफळ आहे, आयताचे क्षेत्रफळ आपल्याला माहित आहे लांबी गुणिले रुंदी हे त्याचे क्षेत्रफळ आहे. म्हणून 7200 बरोबर 120 गुणिले बी आपल्याला माहित नाही म्हणून आपण बी जसा आहे तसं लिहिलेलं आहे. मग 7200 छेद 120 बरोबर बी. आता आपण 120ला आपण इथे काय केलेलं आहे पहा, हा शून्य कट केला, हा शून्य कट केला, 1272 आणि हा शून्य इथे आपण घेतला. मग किती उत्तर आलेलं आहे आपलं तर बी बरोबर 60 आलेलं आहे. म्हणून बी बरोबर किती तर 60 मीटर. मग बागेची जी रुंदी आहे ती बागेची रुंदी आलेली आहे 60 मीटर. पुढचा प्रश्न पहा आपल्याला काय दिलेला आहे, एका चौरसाकृती कागदाची बाजू 18.2 सेंटीमीटर आहे तर त्या कागदाचे क्षेत्रफळ किती हे आपल्याला विचारलेले आहे. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग. मग बाजू वर्ग किती आहे तर 18.2 सेंटीमीटर वर्ग त्याचं सांगितलेलं आहे. वर्ग किती आहे तर 331.24 हा त्याचा काय आहे वर्ग आहे. म्हणून कागदाचे जे क्षेत्रफळ आहे ते किती आलेलं आहे 331.24 हे त्याचं काय आलेलं आहे क्षेत्रफळ. कशाचं तर कागदाचे क्षेत्रफळ आलेलं आहे 331.24 चौरस सेंटीमीटर. तर पुढे पाहूया मुलांना बघा, एका आयताकृती मैदानाचे क्षेत्रफळ 1800 चौरस मीटर आहे तर त्याची लांबी 60 मीटर असल्यास आपल्याला त्याची रुंदी काढायची आहे. मग रुंदी कशी काढायची तर क्षेत्रफळ आपल्याला माहित आहे किती आहे क्षेत्रफळ 1800 मीटर आहे, 1800 चौरस मीटर आहे. मग आपल्याला लांबी देखील माहिती आहे काय आहे ती तर 60 मीटर आहे. पण आपल्याला रुंदी माहिती नाहीये, ती रुंदी आपल्याला काढायची आहे. म्हणून बघा आयताचे क्षेत्रफळ बरोबर किती तर लांबी गुणिले रुंदी. मग किमती आपल्याला टाकायच्या आहे लांबी गुणिले रुंदीची. लांबीची क्षेत्रफळ किती आहे तर 1800 आहे बरोबर लांबी किती आहे तर ती आहे 60. बी माहित नाहीये म्हणून बी आपण जसा आहे तसा घेतलेला आहे. मग आता आपण हा शून्य गेला, हा शून्य गेला आणि 6 1 6 साइन 2 12 साइन 3 18, 6 1 6 साइन 3 18 आणि हा शून्य इथे आपण ठेवला. किती आलेला आहे तर बी बरोबर म्हणजेच लांबी बरोबर रुंदी बरोबर किती आलेलं आहे तर 30 आलेलं आहे. म्हणजे दोन्ही बाजू 60ने आपण काय केलेलं आहे भागितलेलं आहे. म्हणून आयताची जी रुंदी आहे ती किती आलेली आहे तर आयताची जी रुंदी आहे ती 30 मीटर एवढी आलेली आहे.
तर पहा मुलांनो, जो पुढचा प्रश्न आहे तो आपला काय आहे, तर घनाची बाजू 6 सेंटीमीटर असल्यास त्याचे एकूण पृष्ठफळ आपल्याला काढायचे आहे. तर उदाहरणात घनाची बाजू किती दिलेली आहे, 6 सेंटीमीटर दिलेली आहे. मग घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर किती, तर 6 गुणिले बाजू वर्ग. म्हणून 6 गुणिले 6चा वर्ग आपल्याला इथे घ्यायचा आहे. काय आहे 6चा वर्ग, तर 6 गुणिले 6चा वर्ग आहे 36. म्हणून आता 36ने आपल्याला 6ला गुणायचं आहे. किती येणार आहे, तर 216 सेंटीमीटर वर्ग. हे आपण काय काढलेलं आहे, तर हे आपण एकूण पृष्ठफळ काढलेलं आहे. किती आलेलं आहे आपलं एकूण पृष्ठफळ, तर 216 सेंटीमीटर वर्ग एवढं आपलं एकूण पृष्ठफळ आलेलं आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, एका घनाकृती लोखंडी तिजोरीची बाजू 0.5 मीटर आहे, तर ती बाजूंनी रंगवण्याचा खर्च दर चौरस मीटरला 60 रुपये प्रमाणे किती होईल. मग पहा, घनाकृती तिजोरीची बाजू L बरोबर किती आहे, 0.5 मीटर. मग तिचे एकूण पृष्ठफळ 6L वर्ग. मग 6 गुणिले 0.5 गुणिले 0.5 बरोबर किती होतात, तर 1.5 चौरस मीटर. मग दर चौमीला 60 रुपयाप्रमाणे 1.5 चौमीचा रंगवण्याचा जो खर्च आहे तो होतो 60 गुणिले 1.5. आता आपल्याला 60 गुणिले 1.5 करायचे आहे. किती येणार आहे आपलं, 90 एवढं उत्तर येणार आहे. मग बघा, रंगवण्याचा जो खर्च आहे तो किती आलेला आहे, तर तो 90 रुपये एवढा आलेला आहे. तर पहा मुलांना, आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो काय आहे, तर 4 सेंटीमीटर लांब, 2.5 सेंटीमीटर रुंद, 1.5 सेंटीमीटर उंच असलेल्या आगपेटीला बाहेरून रंगीत कागद तंतोतंत चिकटवायचा आहे, तर एकूण कागद किती लागेल हे आपल्याला सांगितलेलं आहे. मग बघा, येथे लांबी किती आहे, 4 सेंटीमीटर, रुंदी किती आहे 2.5 सेंटीमीटर आणि उंची किती आहे, तर 1.5 सेंटीमीटर. मग लागणारा कागद म्हणजेच इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ आपल्याला काढायचे आहे. म्हणून बघा, सूत्र आपण इथे लिहिलेलं आहे. काय आहे, तर 2 कंसामध्ये लांबी गुणिले रुंदी गुणिले रुंदी गुणिले उंची गुणिले लांबी. मग आता आपण काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये किमती टाकलेल्या आहेत. तर त्या ज्या किमती आहेत त्या बघा आपण कशा टाकलेल्या आहेत, तर लांबीची जी उंची आहे ती आपण इथे घेतलेली आहे 4 गुणिले 2.5 अधिक 2.5 अधिक 1.5 अधिक 1.5 गुणिले 4. मग बघा, त्याचा आपण काय केलेलं आहे, तर गुणाकार करून घेतलेला आहे. म्हणून 2 कंसामध्ये 4 गुणिले 2.5 बरोबर किती आलेला आहे, तर 10. नंतर अधिक आपण ह्या दोघांचा गुणाकार केलेला आहे 2.5 आणि 1.5चा. उत्तर किती आलेलं आहे आपलं, 3.75. मग ह्या दोघांचा गुणाकार आपण केलेला आहे 4 गुणिले 1.5चा. उत्तर आपल्याला आलेलं आहे 6.00. मग त्याची बेरीज आपण करून घेतलेली आहे आणि त्याची बेरीज बघा किती आलेली आहे, तर त्याची बेरीज आलेली आहे 19.75. मग 2 गुणिले 19.75 बरोबर किती आलेले आहे, तर 39.5 चौरस सेंटीमीटर. मग लागणारा जो कागद आहे तो लागणारा कागद किती आहे, तर 39.5 सेंटीमीटर एवढा लागणारा कागद आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण परिमिती व क्षेत्रफळ हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव घेतलेला आहे. तसेच खेळाच्या माध्यमातून सुद्धा काही प्रश्नांची उत्तरे देखील आपण दिलेले आहेत. त्यावर आपण परीक्षा घेतलेली आहे आणि काही प्रश्न उत्तरे जे आहे त्याचं आपण स्पष्टीकरण करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं परिमिती व क्षेत्रफळ हे जे चॅप्टर आहे, हे जे प्रकरण आहे, हे आपलं पूर्ण झालेलं आहे. तर लवकरच एका नवीन पाठात आपण भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.